हॅलो. माझ्या अगदी गोडताई मैत्रिणींच्या माझ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर हे बघा, काल गुरुवार असल्या कारणाने देवपूजा केली आणि देवपूजा एकदम साधी सिंपल केली मी. कारण की कसं आहे ना, 10वी 12वीचे पेपर चालू झालेले आहेत आणि माझ्या छोटू पण 10वीला आहे. तुम्हाला पहिलेच पोस्ट टाकलेली होती मी त्या 2 दिवसाआधी की 2 दिवस व्हिडिओ येणार नाहीये. तर ते केलं, देवघरामधले सगळे फुलं जमा करून त्यांचा आवाज पाया पडून ठेवले. मग ते ताट काढून घेतले मी. तर पूजा करता हेच चालत होतं की बाबा उद्याच्या दिवशी पहिलाच पेपर आहे. माझ्या मुलाचा कसं लिहिल, काय लिहिल, मला तेच डोक्याला टेन्शन लागलेलं होतं. कारण त्याला आहे ना क्लास नाहीये. त्याच्यासाठी मला अभ्यास घ्यावा लागतो. आणि हल्ली ना इंग्लिश मीडियमवाले ना, जिथं नाही तिथं इंग्लिश मीडियमवाले आहेत. मराठी मीडियमवाल्याचेच क्लास असतात त्याच्यासाठी. मग आता करायचं काय? माझ्या डोक्याला इतकं टेन्शन आलेलं होतं. त्याला क्लास लावलेला होता, पण तो त्याला झेपलाच जात नव्हता. त्याच्यासाठी आणि कंडिशन पण आमची थोडी नाजूक होती आणि हायच नाजूक. पण त्या क्लासवाले खूप काही करत होते पैशांसाठी. मग आम्ही काय केलं, शेवटी क्लासच बंद करून टाकला. प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो. त्याच्यासाठी तर माझ्या सर्व 10वी 12वीच्या सर्व विद्यार्थिनींना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. आणि मैत्रिणींनो, बाळांनो, लेकरांनो, तुम्ही मेहनत करा. भले तुम्हाला कमी टक्के पडले तर चालेल, पण कॉपी करू नका. कॉपी करून आज तुम्ही सुटून जाणार, पण जेव्हा पुढे पाया पक्का करायची वेळ येते ना, तेव्हा तुम्हाला खूप मोठे प्रॉब्लेम राहतात. तेव्हा मोठ्या मोठ्या संघटनांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. आज मी पण ग्रॅज्युएशन झालेली आहे. फक्त माझे शेवटचं वर्ष बाकी आहे. पण तुम्हाला सांगू का, आपलं म्हणजे शिक्षण करा तुम्ही स्वतःच्या पायावरती. पण शिक्षण केलं, त्या शिक्षणाचा लेकरांना लग्न झालं पाहिजे, फायदा झाला पाहिजे. तर ते शिक्षण गरजेचं. आता हे बघा, आपण एवढे शिकतो, सवरतो आपल्या आई वडिलांकडे. लग्न झाल्यावर त्या शिक्षणाचं काही होत नाही. म्हणजे आपल्याला शेवटी हाऊस वाईफ म्हणून राहावं. तर मग असा विचार करायला येतो माझ्या मनामध्ये कधी कधी, की मी एवढी शिकून सुद्धा माझा काय फायदा झाला? शेवटी मी हाऊस वाईफच झाली ना. पण हाऊस वाईफ सारखंच ठेवण्यात आलं ना शेवटी. म्हणजे मला त्याच्यासाठी त्याच्यासाठी तर काल एकदम साधी सिंपल देवपूजा केली मी. एकदम म्हणजे मला काय सांगू, म्हणजे माझ्या पण अजून शकत नाही. माझा मुलगा परीक्षा तर कसं पडले तो आलेले ते करू त्याच्यासाठी तुम्हाला त्याची उपकथा आणि शेअर्स नक्की करा. तुम्ही पण सगळे जेवढे माझे फॅमिली असेल, जेवढे पण सगळ्या आज सगळ्यांनी सगळ्या 10वी 12वीच्या मुलांना बेस्ट ऑफ लक बोला. कारण की युट्यूब फॅमिली आपण त्यावर हे करू तर आमच्या फॅमिलीमुळेच आपण जातो. पण गोष्ट शुक्रवार आहे, तर आता विचार येत मैत्रिणींना. काही ठिकाणी ना पालक लोक एवढं टॉर्चर करतात ना आपल्याला. मला काय सांगू, थोडंसं पण त्याला बाहेर जात नाही. मग मी पण तशीच होती. मग अचानक मला सांगण्यात आलं की तू त्याला त्याला बाहेर काढ. मग मी काल थोडंफार केलं. त्याला त्याच्या माइंड झालं घरात चिड 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 करत होता. म्हटलं, अरे याला आहे ना, एक म्हणजे अभ्यासाला नाही दिवस फार खेळायला जाऊ दे. मग मी काल थोड्या वेळ बाहेर खेळायला जाऊन दिलं, तेव्हा त्याचा तो फ्रेश झालं. आता तुम्ही म्हणाल काय होते, तर मी सांगू, दिवा लावण्यासाठी वाट शोधत होते. कारण तो डबा आलेला होता मला. डबा आहे ना, खाली ठेवण्यात आला. आता माहिती नाही तर मग आलं जातं की कोणते साक्षी असतो आपल्या पूजेला. तुम्ही कशी करा, साधी करा, सिंपल करा, कशीही करा, पण ते अग्निसाक्षी असतो. कशी करा म्हणजे आंघोळ केल्याशिवाय नका करू, फक्त आंघोळ केल्यावरच करा पूजा. तर त्याच्यासाठी वस्त्र खूप फायदा होतो देवघरामध्ये. लाल वस्त्र अथरू नका. म्हणजे कपडा रागाचा असतो, त्याच्यासाठी लाल वस्त्र हे ठराविक वेळेलाच आथरायचं असतं. त्याच्यासाठी मी पिवळंच वस्त्र आथरते सध्या.
बघू शकतात आपली देवपूजा चालू होती. तर अशा प्रकारे तर काय केलं ना मी पाण्याचा पण गोंधळ, सगळाच गोंधळ सगळं बघावं लागतं आपल्याला. स्त्री का आई असते, भगिनी असते, बहीण असते, सून असते. सगळ्याच स्त्रीला महत्त्व असतं. फक्त नाव पतीचं दिलं जातं बस. ते नाव पतीच्या लग्नाच्या आधी बापाच्या नावाने ओळखते, नावाने ओळखली जाते. असं असतं. तर बघू शकता ही रांगोळी काढलेली होती. मी म्हटलं होतं की संध्याकाळी काढायचं टेन्शन नाही राहणार. पण आता तुम्हाला पुढे दाखवते मला परत संध्याकाळी रांगोळी काढावी लागली. काय सांगणार आहेत आता? जाऊ द्या. त्यानंतर तुम्हाला दाखवते पुढे म्हणजे तर मला झाडांचा पण व्हिडिओ शेअर करायचा होता. ते पारिजातचं झाड मी पावसाळ्यात लावलेलं होतं. तर पावसाळ्यात लावलेलं होतं मला काय वाटलं 2-3 वेळा मी पावसाळ्यात लावलं जगलंच नाही. हे पण जगतं की नाही म्हणून आलेलं होतं या झाडाचं पण खूप छान आलं. खूप हिरवं झालं. आता हे कधी वाढतं मला ते झालेलं सुगंध खूप सुंदर येतो. तर फुल आल्यानंतर मला खूप आनंद होतो. ही मिनी जास्वंदी आहे. याला पण आता फुल आहे. कळ्या बसायला लागलेल्या आहेत बघू शकता. याला 12 पण महिने कळ्या नसतात. या येतात परत 15 दिवस बंद असतात परत चालू होतात. आणि कधी-कधी काय होतं ना, की 12 महिनाभर कळ्या येतात. आता ही कढी मला वाटतं शनिवारीच होईल. बघू शकता. पण हा नागवेलीचा वेल आहे मैत्रिणींनो. त्या नागवेलीच्या विषयी मला सांगा काहीतरी. कारण मी पहिल्यांदा लावलेला आहे. तर याला मी काय केलं धागा लावलेला आहे. धागा लावून मी याला जळवलेलं आहे बघू शकता. तर मला याच्याविषयी थोडीशी पण कल्पना नाही आहे. तर तुम्ही सांगा मला नागवेलीच्या वेल कसा लावतात, काय लावतात? तर म्हणजे मला शेअर करा व्हिडिओ. ते पण माझे व्हिडिओ बघत असेल ते त्याच्यासाठी बघू शकता तुम्ही. तर असा आहे हा वेल नागवेलीचा आणि मग हे ब्रह्मकमळ आहे. त्या ब्रह्मकमळाला काय झालं ना 12 वर्ष झाले ब्रह्मकमळाला पण याला फुल येण्यासच झालेले. मला तर याचं टेन्शन आलेलं आहे खूप. याला फुलच का नाही येते? कशासाठी फुल येत नाही? 12 वर्ष झाले. पानं येत आहे, चांगले पालवी फुटते, त्याला वाढते ते चांगलं, पण फुलच येईनासं झालेलं आहे. कापरणं काय कोणास ठाऊक. बघू शकता तुम्ही किती मोठे मोठे पानं वाढतंय ते नुसतं नावालाच वाढतंय ते. फुल काही येण्यासं झालेलं आहे. हे माझ्या आईने दिलेलं होतं तेव्हा याला 2च फुल आलेले होते. आणि हा पण सोनचाफा आहे. हा पण मी नर्सरीमधून घेतला होता. पण याला फुल आलेलं. आता 5-6 महिने झाले याला फुलंच आलेले नाही. काय येत नाही ते पण याच्या माहिती नाही मला. का फुलं येत नाहीयेत तर. मला रोज आशा लागतो माझ्या झाडांना फुलं यायला पाहिजे पण फुलंच येत नाहीये. आणि नंतर बघू शकता तुम्ही तुम्हाला गुलाबाचं पण झाड दाखवते मी. पुढे बघा हे झाड नवीन आलं, फळालाच आलं. त्याला पालवी फुटलेली होती मी तर पानं काढून टाकले. आणि आता याला पण एक कळी येते. असं म्हटलं जातं की कळी कोणाला दाखवायची नसते गुलाबाच्या झाडाची नाही तर ती पण कळून जाते. तर खूप म्हणजे मी खूप काळजी करते या गुलाबाच्या झाडांची. मग ही तुळशी आहे. तुळशीला मी काय केलं ना कुंडीमध्ये लावायचे मला हे बकेटमध्ये लावलेलं आहे मी. ही तुळस मला कुंडीमध्ये लावायची आहे. हे आमचे चवमेव. ही चव आणि ती मेव. हे लोक काय करतात ना छोट्या चपला नाही घालत, मोठ्या चपला घालतात आणि ही बघा माऊमाची चप्पल घालून फिरते. ती पोरवती तिच्या मोठ्याची चप्पल घालून फिरते. म्हणजे यांना असे चवमेव आमचे. तर हे बघा मग संध्याकाळची देवपूजा आहे. संध्याकाळी देवपूजा करून घेतली. तर संध्याकाळी देवपूजा करता करता बघू शकता तुम्ही. संध्याकाळी पण देवपूजा करून घेतली. नंददीप लावला मी तुळशी समोर. संध्याकाळी स्वस्तिक काढलं. संध्याकाळी परत नवीन रांगोळी काढली. परत नवीन सगळं सजवलं आणि मग दिवाबत्ती केली मी बघू शकतात. तर ते लक्ष्मीच्या पावलं काढले. लक्ष्मीच्या पावलं काढल्यावर पूजा केली. फक्त हळदीचं लेपन केलं नाही मैत्रिणींनो. आणि त्यानंतर मग हा दिवा मी खाली ठेवला रांगोळीवरती आणि रांगोळीवरती हा दिवा ठेवताना काय सांगू इतकं सुंदर वाटत होतं की तुम्हाला काय सांगू. आणि हे बघा हे लक्ष्मीचे पावलं पण खूप सुंदर आलेले होते. लक्ष्मी हातानेच काढते मी काही ते साच्यानं ते ठेवत नाही मी. कारण ते साचा ठेवा परत उचला त्याच्यापेक्षा वेळ चालला जातो मी हातानेच काढते रांगोळ्या कधी पण. तर मला एका माझ्या बिल्डिंगमध्ये त्याच्या मावच्यामध्ये आईने विचारलं कि आंटी म्हणे आप क्या रंगोली मोबाइल पे देख के निकालते हैं क्या? मैं बोली नहीं मेरे को आता है रंगोली. बोलता ये आपको आता है जो नीचे खाली ठेवली थी रांगोळी पर दिव्यांची. म्हटलं हाँ मुझे आता है रंगोली. वो इससे भी बड़ा बड़ा रंगोली मैं निकालती थी. तर तिला मी सांगितलं इससे भी बड़ा बड़ा रंगोली मैं निकालती थी. ते तिला वाटलं की मी मोबाईलमधून काढते. तर जेव्हा तिने ही रांगोळी बघितली ना तेव्हा तिला पण खूप आवडली. बघा मी हा दक्षिणमुखी दिवा ठेवलेला होता तो वरती ठेवला. माझ्या अचानक लक्षात आलं की दक्षिणमुखी दिवा ठेवत नाही.
तो पितृंचा असतो. मग मी वरती कट्ट्यावरती ठेवला पूर्वमुखी आणि तुळशी मातेच्या दिव्याला आस लागली म्हणजे हवा लागली नाही पाहिजे म्हणून असा जुगाड केला मी. तर काच जर ठेवला तर काच फुटून जाईल मग मी असा जुगाड केला. तर चला बाय. तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक आणि बाय.